यंदा मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय। एप्रिल महिन्याच्या शेवटी अचानक वातावरणातील बदलामुळे तापमानात घट झाली होती। त्यामुळे तापमानाचा पारा देखील कमी झाला होता। तर मागील 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं तापमान कमी होऊन काही प्रमाणात का होईना जळगावकरांना दिलासा मिळाला होता। मात्र पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। आज पारा तर 44 अंशावर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे पुन्हा उकाडा जाणवू लागला असून अंगाची लाही लाही होतीये। वाढत्या उन्हाचा लहान मुलांसह अबालवृद्धांना देखील सर्वाधिक त्रास होतोय। आपलं जळगावचं तापमान एवढं सध्या वाढलेलं आहे की आता जवळपास 44 डिग्री सेंटीग्रेड आहे। आता अजून जून महिन्यात सुद्धा जळगावात टेम्परेचर एवढं असतं की 40च्या वरतीच असतं। तरी आता म्हणजे बाहेर निघणं सुद्धा एवढं कठीण होऊन गेलेलं आहे की म्हणजे गॉगल्स रुमाल घेतल्याशिवाय बाहेर निघता येत नाही। ऊन वाढलेलं आहे आणि या प्रचंड उन्हामुळे दुपारी बाहेर पडूच नाही असं वाटतं आणि प्रसंग आलाच तर असा पांढरा रुमाल बांधून बाहेर पडावा। या वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेत वाढ होऊन उन्हाच्या झळा असह्य होत आहेत। सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे महामार्ग रस्ते यावरून जाणं देखील कठीण झालंय। त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावर अगदी शुकशुकाट जाणवतोय। परिणामी नागरिक सकाळीच आपली कामं उरकताना दिसून येत आहेत। या वाढणाऱ्या तापमानामुळे आठवड्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।